हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू आस्क स्पोकन इंग्लिश अकॅडमी. मी आरती वाके एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर आली आहे. टेन्सेस सिरीजमध्ये आपण 12च्या 12 टेन्सेस सेपरेट शिकलेले आहेत. पहिला तर सगळे सिंपल टेन्सेस शिकलेले आहेत, मग कंटिन्युअस, मग परफेक्ट आणि मग परफेक्ट कंटिन्युअस. इवन प्रत्येक एका टेन्सचे आपण 4 डिफरंट व्हिडिओ बघितले, म्हणजे डिटेलमध्ये स्ट्रक्चर वाईज बघितलेले आहेत, बंच वाईज बघितलेले आहेत, डब्ल्यूएच टाईप सेंटेन्सेस कसे होतात अशा वेगवेगळ्या प्रकारे बघितलेले आहेत. आज आपण फक्त काय करणार आहे, प्रेझेंट टेन्स बघणार आहे. म्हणजे प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ. वर्तमान काळामध्ये जे 4 सब टाइप्स आहेत ते आपण काय करणार आहे, आज शिकणार आहे एकदम. म्हणजे जर तुम्हाला फक्त वर्तमान काळ सांगा म्हणजे की पटकन सांगता यायला पाहिजे म्हणून हा व्हिडिओ आहे. प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ. वर्तमान काळामध्ये 4 सब टाइप्स आहेत. एक आहे सिंपल, मग आहे कंटिन्युअस, मग आहे परफेक्ट आणि मग आहे परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. द फर्स्ट वन इज साधा वर्तमान काळ. साधा वर्तमान काळ म्हणजे ज्याच्यामध्ये आपण जी क्रिया आहे सारखी करतो ते सांगण्यासाठी वापरलं जातं. आणि या टेन्समध्ये 2 स्ट्रक्चर्स आपण बघितलेले आहेत ऑलरेडी. पहिला जो स्ट्रक्चर आहे तो जर सब्जेक्ट तुमचा प्लुरल असेल आणि आय असेल तर, आणि दुसरा जो स्ट्रक्चर आहे जर तुमचा सब्जेक्ट हा थर्ड पर्सन म्हणजे सिंग्युलर असेल तर. सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट किंवा त्याच्यासोबत येणार आहे टाइम फ्रेम. V1, V2, V3, V4 हे सगळं आपण वर्ब फॉर्म्स जे बघितले आहेत, 6 वर्ब फॉर्म्स त्याच्यामध्ये तुम्हाला शिकवलेलं आहे. V1 म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप. याच्यामध्ये जर समजा सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर आपण V1च वापरतो, पण त्याच्यासोबत यस आणि यस हे काय वापरलं जातं, प्रत्यय वापरला जातो. द स्ट्रक्चर इज सब्जेक्ट प्लस V1 त्याच्यासोबत यस आहे, ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आणि परत टाइम फ्रेम. करतो, करते, करतात या अर्थाने याचा वापर होतो. सारख्या ज्या गोष्टी केल्या जातात, रिपीटेडली ज्या गोष्टी केल्या जातात, एका हॅबिटली केल्या जाणाऱ्या गोष्टी असतात, डेली रुटीनच्या गोष्टी असतात, पर्टिक्युलर टाइमच्या गोष्टी असतात, त्या सगळ्या गोष्टी आपण साध्या वर्तमान काळामध्ये वापरतो. हे वाक्य जेव्हा आपल्याला निगेटिव्ह करायचं आहे किंवा क्वेश्चन करायचं असेल, वी नीड द हेल्पिंग वर्ब. आणि सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये आपण डू आणि डज हे हेल्पिंग वर्ब वापरतो, ज्याच्यासोबत परत क्रियापदाचं पहिलं रूप येतं. फॉर एक्झाम्पल, आय लर्न इंग्लिश डेली. लर्न हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे आणि डेली हे टाइम फ्रेम आहे. मी रोज इंग्रजी शिकते. सुनील वर्क्स 10 to 6. सुनील 10 ते 6 काम करतो. वर्क क्रियापद आपण यस प्रत्यय लावले कारण सुनील हे 1 वर्ष आहे. डेली आणि 10 to 6 हे दोन्ही आहे टाइम फ्रेम. निगेटिव्ह सेंटेन्स करताना आपल्याला डू किंवा डज हेल्पिंग वर्ब वापरायचे. सो दे डोंट ईट एग्स. ते अंडी खात नाही. शी डझंट स्पीक हिंदी. ती हिंदी बोलत नाही. सारख्या म्हणाऱ्या क्रिया आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वापरतो. प्रेझेंटचा दुसरा टॉपिक आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. चालू वर्तमान काळ. क्रिया आत्ता या घडीला बोलत असताना चालू आहे. ती क्रिया आत्ता इथे चालू आहे का, कुठेही चालू शकते. जसं की आता जर टाइम झालेला असेल 11 तर 11 वाजता कुठे काय चालू आहे तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही जे सांगू शकता, कारण ती क्रिया आत्ताची होत आहे. जसं की आता मी तुम्हाला इथे शिकवत आहे, मे बी तुम्ही बघत असाल, मे बी पॅरेंट तुम्ही काहीतरी लिहित असाल, तुमची मम्मी स्वयंपाक करत असेल, तुमचे आजोबा वर्तमानपत्र वाचत असतील. क्रिया आत्ता चालू आहे. कधी, या घडीला. सो द स्ट्रक्चर इज सब्जेक्ट प्लस एम इज आर. एकाच फॅमिली मधले आहेत. टू बीची वर्तमानकाळी रूप. क्रियापदाचं चौथं म्हणजे क्रियापदाचं आयएनजीचं रूप वापरलेलं आहे. ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट येणार आहे. इथं टाइम यूज करायची गरज नाही कारण क्रिया आत्ता चालू आहे हे स्वतः सांगते. सो करत आहे, क्रिया चालू आहे आत्ता. जसं मी शिकवत आहे, तुम्ही व्हिडिओ बघत आहात, कुणीतरी लिहित आहे, रिक्षा जात आहे, मम्मी स्वयंपाक करत आहे, आजोबा वर्तमानपत्र वाचत आहे. ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात. आय एम सॉल्विंग द पझल. मी पझल सोडवत आहे. दे आर नॉट वॉचिंग मॅच. ते मॅच बघत नाही. आता ऑलरेडी इथं हेल्पिंग वर्ब्स आहे, त्यामुळे आपल्याला नॉट सेंटेन्स करताना, क्वेश्चन करत असताना हेल्पिंग वर्ब पुढे द्यायची गरज नाही. ऑलरेडी वी हॅव एम इज आर इन कंटिन्युअस टेन्स. ओके. सो निगेटिव्ह करत असताना त्याच्यानंतरच नॉट आपण यूज केलेला आहे. दिस इज द सेकंड. द थर्ड वन इज प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. क्रिया वर्तमान काळामध्ये म्हणजे आता किंवा थोड्या वेळापूर्वी म्हणजे नुकतीच पूर्ण झालेली आहे हे सांगण्यासाठी आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा वापर करतो, ज्याच्यामध्ये सब्जेक्ट हॅज हेल्पिंग वर्ब, क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजेच वर्ब, पास्ट पार्टिसिपल, ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंटचा वापर केला जातो. इथंही टाइमचा वापर करण्याची गरज नाही कारण क्रिया नुकतीच रिसेंटलीच पूर्ण झालेली आहे.
इवन जर तुम्हाला वापरायचं तर 2-3 वापरू शकता. जस्ट, रिसेंटली, यट हे तुम्ही काय वापरू शकता, टाइम यूज करू शकता. वी हॅव ऑर्डर्ड पिझ्झा फॉर अस. आम्ही आमच्यासाठी पिझ्झा ऑर्डर केलं आहे. राहुल हॅजंट रीच्ड पुणे यट. अजून राहुल पुण्याला पोहोचला नाही. त्याच्यामध्ये सुद्धा हेल्पिंग वर्ब ऑलरेडी असल्यामुळेच निगेटिव्ह करत असताना त्यांनाच आपण काय करणार आहे, यूज करणार आहे. द नेक्स्ट अँड द लास्ट वन इज प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. चालू पूर्ण वर्तमान काळ. क्रिया भूतकाळामध्ये चालू झाली, अजूनही चालू आहे, अजून थोडा वेळ भविष्य काळामध्ये चालू राहणार आहे. हे सांगण्यासाठी आपण या काळाचा वापर करतो. सब्जेक्ट प्लस हॅव हॅज हेल्पिंग वर्ब. बीन प्रत्यय 2 क्रिया जोडण्यासाठी. क्रियापदाचा आयएनजीचं रूप कंटिन्युअस आहे म्हणून. ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आणि नंतर येणार आहे टाइम, की नेमकी ती क्रिया कधी सुरू झाली भविष्य भूतकाळामध्ये ते सांगण्यासाठी. टाइम मध्ये आपण सिन्स, फॉर आणि फ्रॉम हे प्रिपोजिशन यूज करू शकतो. जसं की वर्कर्स हॅव बीन वर्किंग सिन्स 9 o'clock. कामगार 9 वाजल्यापासून काम करत आलेले आहेत. क्रिया 9 वाजता सुरू झाली, अजूनही चालू आहे, अजून संपली नाही, अजून थोडा वेळ पुढे चालू राहणारी आहे. त्याच्यामध्ये हॅव वापरलेला आहे कारण वर्कर्स हे अनेक वचन आहे. इट हॅजंट बीन रेनिंग फ्रॉम 2 hours. 2 तासापासून पाऊस पडत नाहीये, म्हणजे 2 तासापूर्वी पाऊस संपलेला आहे. या अर्थाने निगेटिव्ह सेंटेन्स करत असताना हॅज आपण काय केलेलं आहे, नॉट हे वापरलेलं आहे. म्हणजे कोणताही सेंटेन्स जेव्हा आपल्याला निगेटिव्ह करायचा आहे, क्वेश्चन करायचा काही हेल्पिंग वर्ब लागतो. जिथं सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपल्याला डायरेक्टली डू डज दिसत नाही, सो आपल्याला फाइंड आउट करावा लागलेला आहे. पण कंटिन्युअस टेन्स, परफेक्ट टेन्स आणि परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये ऑलरेडी तुमच्या स्ट्रक्चर मध्ये एम्स आर, हॅव हॅज आणि हॅव हॅज हे हेल्पिंग वर्ब्स आहेत. त्यामुळे त्याचाच वापर आपल्याला निगेटिव्ह करताना, क्वेश्चन करताना करायचा आहे. एकच सेंटेन्सचे 4 सेंटेन्सेस कसे होऊ शकतात, जसे की आय रन डेली, मी रोज पळते. आय एम रनिंग, मी पळत आहे. आय हॅव रन, मी पळाली आहे. आणि आय हॅव बीन रनिंग सिन्स 6 o'clock. 6 वाजल्यापासून मी पळत आलेली आहे. एकच सेंटेन्स आपण 4 टेन्स मध्ये काय केलेला आहे, वापर केलेला आहे. असंच निगेटिव्हचं पण करू शकता, असंच क्वेश्चनचं पण करू शकता आणि असंच क्वेश्चन निगेटिव्हचं करू शकता. इवन डब्ल्यूएच टाईपचं सुद्धा काय करू शकता, सेंटेन्स करू शकता. एकच वाक्य 4 वेगवेगळ्या टाईप्समध्ये कसे होतात ते आपण फक्त सिंपलमध्ये आता बघितलेलं आहे. असंच आपण पुढं पास्ट पण बघणार आहे आणि फ्युचर पण बघणार आहे. दिस इज फॉर टुडे. मी साईडला होते, स्क्रीनशॉट काढून घ्या, लिहून घ्या आणि हे जसं मी एकाच वाक्याचे 4 प्रकारे वाक्य तयार केलेले आहेत तसे तुमचे स्वतःचे सेंटेन्सेस करा. राईट इन मराठी, त्याच्या खाली अंडरलाईन करा जिथे जिथे चेंजेस झालेले आहेत, म्हणजे तुम्हाला लगेचच क्लिक होईल, अरे हा ह्याचा अर्थ करतो, अरे हे करत आहे, असं पटकन काय होणार आहे, लक्षात राहणार आहे. सो दिस इज फॉर टुडे. थँक्यू.